नमस्कार मंडळी. आज आपण ऐकणार आहोत नागपंचमीशी जोडलेली एक सुंदर कथा. अशी कथा जी आपल्याला श्रद्धेसोबतच निसर्गाचा आदर करण्याचा संदेश देते. एकेकाळी एका छोट्याशा गावात एक शेतकरी आपल्या पत्नी आणि मुलासोबत आनंदाने राहत होता. तो अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक होता. एक दिवस सकाळी शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता. अचानक त्याला जमिनीखाली एक नागाचे वारूळ दिसले. नकळत नांगर तेथे गेला आणि त्या वारुळाला धक्का लागला. शेतकऱ्याला आपली चूक लक्षात आली. त्याने मनोमन नागदेवतेची क्षमा मागितली आणि पुन्हा कधीही निष्काळजीपणा करणार नाही असा संकल्प केला. काही दिवसांनी श्रावण महिन्यातील पंचमी आली. शेतकऱ्याच्या मुलीला आपल्या वडिलांची ती घटना आठवली. तिने घरातील सर्वांना सांगितले, आज नागपंचमी आहे. आपण नागदेवतेची श्रद्धेने पूजा करूया आणि निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करूया. तिने अंगण स्वच्छ केले आणि सुंदर रांगोळी काढली. नागदेवतेचे चित्र काढून मनापासून पूजा केली. तिने हात जोडून प्रार्थना केली, हे नागदेवा, आमच्याकडून कधीही कोणत्याही जीवाला जाणून बुजून त्रास होऊ नये. आमच्या कुटुंबाचे रक्षण करा आणि आम्हाला सद्बुद्धी द्या. त्या रात्री शेतकऱ्याला स्वप्न पडले. स्वप्नात एक तेजस्वी नागदेवता त्याच्यासमोर आली आणि म्हणाली, तुम्ही केलेली प्रार्थना आणि दाखवलेला पश्चाताप मला मान्य आहे. लक्षात ठेवा, निसर्गातील प्रत्येक जीवाचे स्वतःचे महत्त्व आहे. त्याचे रक्षण करणे हीच आपली खरी पूजा आहे. शेतकरी जागा झाला आणि त्याने आपल्या कुटुंबाला हे स्वप्न सांगितले. त्या दिवसापासून त्या कुटुंबाने निसर्गाचा आणि सर्व जीवांचा आदर करण्याचा नियम केला. हळूहळू गावातील इतर लोकांनाही ही गोष्ट समजली. नागपंचमीच्या दिवशी ते नागदेवतेची श्रद्धेने पूजा करू लागले आणि सापांना त्रास न देण्याचा संकल्प करू लागले. या कथेचा संदेश असा आहे की श्रद्धेसोबत निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल दया, आदर आणि संरक्षणाची भावना ठेवली पाहिजे. नागदेवतेला नमस्कार. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. कसे वाटली मग ही कथा? आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.